नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचं आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. बघा, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. आता या महिलांना मिळणार ₹9,000. बघा, आता महिलांना ₹9,000 मिळणार आहे. आता नेमकं कोणत्या महिलांना हे ₹9,000 मिळतील आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही याची सर्व माहिती आपण बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला डिसेंबरचा हप्ता कधी मिळेल ते देखील आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. आता या महिलांना मिळणार ₹9,000. तर आता आपण कोणत्या महिलांना ₹9,000 मिळणार आहे आणि आपला डिसेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे, अशा 2 माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध झालेली आहे. तर बघा, महाराष्ट्र सरकारची ही जी योजना आहे, लाडकी बहीण योजना, ही खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली आहे भारतामध्ये. लाडकी बहीण योजनेत महिलांना ₹1,500 मिळतात. तर बघा, या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला ₹1,500 दिली जाते. या योजनेत महिलांना आता ₹2100 देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिलेले आहे. तर बघा, आता जे निवडणुका झाल्या आपल्या विधानसभेच्या, या विधानसभेच्या निवडणुकामध्ये आता महिलांना ₹2100 देण्याचं आवाहन महायुती सरकारने केलेलं होतं. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, आता या संदर्भात आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना ₹9,000 मिळणार आहे. तर बघा, आता काही महिलांना ₹9,000 मिळणार आहे. आता कोणत्या महिलांना ₹9,000 मिळणार आहे तेच आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 हप्ते जमा झालेले आहेत. तर बघा, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या मध्ये ज्या पात्र महिला, अशा पात्र महिलांना 5 हप्ते मिळालेले आहे. म्हणजे एकूण त्यांना ₹7,500 त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता महिला 6व्या हप्त्याची वाट बघत आहेत. तर बघा, असं असताना सुद्धा आता आपल्याला 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. आपला जो डिसेंबरचा हप्ता बाकी आहे तो आपल्याला कधी मिळणार याची आता प्रतीक्षा लागलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता डिसेंबर महिन्यात येणार आहे. तर बघा, जो आपला 6वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा तो आपला डिसेंबरमध्ये येणार आहे. या हप्त्याची तारीख अद्याप समोर आली नाही. बघा, आता म्हणतात की डिसेंबरमध्ये येणार आहे, पण अजून या हप्त्याची तारीख अद्यापही समोर आलेली नाही. मात्र आता ज्या महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले आहेत आणि त्यांना पैसे आले नाहीत, त्यांना एकदम ₹9,000 येऊ शकतात. तर बघा, आता काही महिलांना काय झालं होतं की त्यांनी तर फॉर्म तर भरलेला होता, पण त्यांना लाडकी बहीण योजनेचा अजूनसुद्धा एकही रुपया भेटलेला नव्हता. आता अशा महिलांनी जर फॉर्म भरला तर त्यांना एकूण ₹9,000 येऊ शकतात, अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. म्हणजे ज्या महिलांना अजून एकही रुपया भेटलेला नाही, पहिल्या हप्त्यापासून तर 5व्या हप्त्यापर्यंत, म्हणजे जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत ज्या महिलांना एकही रुपया भेटले नाही, अशा महिलांना आता एकदम ₹9,000 येण्याची इथे शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनेत 6 हप्ते एकदम महिलांच्या अकाउंटला जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर बघा, जी आपली योजना आहे लाडकी बहीण योजना, या योजनेतील जी 6 हप्ते आहे, अशा 6 हप्त्याचे एकदम पैसे या महिलांच्या अकाउंटवर जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नव्हते, अशा महिलांना या योजनेत आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते. बघा, मीडियाच्या रिपोर्टनुसार काय झालेलं आहे की ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या आधी फॉर्म भरलेले आहेत आणि ज्या महिलांचे आधार कार्ड हे आणि बँक अकाउंट जे लिंक नव्हते, अशा महिलांना या योजनेत आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते. म्हणजे महिलांचं काय झालं होतं की बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक नव्हतं, त्यामुळे त्यांना एकही रुपया भेटलेला नव्हता. मात्र आता या महिलांना 6 महिन्याचे हप्ते एकूण येऊ शकतात. बघा, आता मात्र काय होणार आहे की या महिलांना एकूण जे ₹9,000 असे ₹9,000 त्यांच्या अकाउंटमध्ये येऊ शकतात. आता बघा, डिसेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार? सगळे ट्रेंडिंगला टॉपिक चालणार हा आहे की आपल्याला जो 6वा हप्ता आहे तो आपल्याला 6वा हप्ता कधी भेटणार आहे, डिसेंबरचा हप्ता. लाडकी बहिणीचे लक्ष आता डिसेंबर महिन्याच्या हप्ता कधी येणार याकडे लागलेलं आहे. तर बघा, आता लाडकी बहिणीचं लक्ष आपल्याला जो डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता खाते वाटपानंतर दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा जो हप्ता आहे तो खाते वाटपानंतर दिले जाणार असल्याचं माहिती सांगितली जात आहे. तसेच डिसेंबर महिना संपायला अवघे 10 ते 12 दिवस उरलेले आहे. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर बघा, आता डिसेंबरचा महिना संपण्यात अवघे 10 ते 12 दिवस राहिलेले आहे आणि या 10 ते 12 दिवसामध्ये आता आपल्याला डिसेंबरचा हप्ता
डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला एकत्रित दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे आपल्याला जो डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला संक्रांतीपर्यंत मिळू शकतो अशी एक माझी माहिती आहे. तरी आता आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिन्याचे हप्ते आपल्याला एकत्रित मिळू शकतात. आता आपल्याला ₹21 कधी मिळणार बघा. आपल्याला आता जो ₹21 जो हप्ता त्यांनी कबूल केला होता, तर तो आपल्याला ₹21 हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत बघा. लाडकी बहीण योजनेत महिलांना ₹21 कधीपासून मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. तर बघा, महायुती सरकारने काय केलेलं की निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की जर आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही काय करणार आहोत की जो ₹1500 आम्ही हप्ता देत आहोत लाडक्या बहिणींना, तो आम्ही 1500 वरनं ₹2100 करू. पण आता अजूनसुद्धा त्यांनी आपल्याला पैसे दिले नाही. तर आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे की लाडक्या बहिणींना आता ₹2100चा हप्ता कधी मिळणार आहे. याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. तर बघा, याबाबत जे आपल्या माजी मंत्री आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. लाडकी बहिणींनो, मार्चपर्यंत थांबा. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना ₹2100 दिले जातील. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की लाडकी बहिणींनो, तुम्ही मार्चपर्यंत थांबा. जो आपलं पुढचं अर्थसंकल्प सादर होणार आहे, या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला महिलांना ₹2100 दिले जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर.